आता आपण आलो जयगडच्या खाडीजवळ. इथं 80 रुपये तिकीट आहे, कारण अंतर जास्त आहे त्याच्यामुळे तिकीट जास्त आहे. पहिला आपण हरिहरेश्वर म्हणून बोट घेतली, दुसरी घेतली दाभोळमधून, आणि आता तिसरी आणि शेवटची बोट असणार आहे. ह्याच्या पुढे आपल्याला फेरी बोट नसणार आहे. पण या फेरी बोटीत गर्दी खूप जास्त आहे, गाडी लावायलाच जागा नाही. कसं तरी ॲडजस्ट करून गाडी लावली, कारण थांबायचं म्हणलं तर डायरेक्ट परत एका तासानंच फेरी बोट आहे. ही बघा, एकदम फुल भरलेली आहे बोट. फेरी बोटीतनं उतरून मी आलो हा डायरेक्ट जयगड किल्ला बघायला. हा किल्ला 13व्या शतकात शिलाहार कालखंडात राजा भोग यानं बांधलाय असं म्हणतात. पण 1661 साली महाराजांनी राजापूरच्या मोहिमेत हा ताब्यात घेतला, आणि त्याच्यानंतर 18व्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत मग हा किल्ला मराठ्यांचा आरमार प्रमुख सरखेल कान्होजी आंग्रे यांच्याच ताब्यात होता. हा किल्ला बांधायला लय प्रॉब्लेम येत होता असं म्हणतात, म्हणून जयबा नावाच्या माणसानं जीवन समाधी घेतली होती. त्याच्या नावावरूनच या किल्ल्याला जयगड नाव असं पडलं. या किल्ल्याचा मेन दरवाजा असा गोमुखी आहे. तर हा किल्ला 12 एकरात पसरलेला आहे, आणि याला 16 बुरुज आहेत. पूर्ण बांधकाम हे जांबा दगडात झालेलं आहे. 16व्या शतकात विजापूरच्या आदिलशहानं घ्यायचा लय प्रयत्न केला, पण त्याला काय जमलं नाही. हे बघा, इकडून संगमेश्वरमधून येणाऱ्या शास्त्री नदीमधून समुद्रमार्गे होणाऱ्या जलवाहतुकीवर लक्ष ठेवायला हा सागरी किल्ला बांधला होता. या किल्ल्यावर गणपती मंदिर आहे, हनुमान मंदिर आहे, दारुगोळ्याचं कोठार आहे, राजवाडा आहे. हे सगळं अजून बी बघायला मिळतं. 1818 मध्ये याला राष्ट्रीय संरक्षित स्मारक घोषित केलंय. असा हा अभेद्य जयगड इतिहासाची साक्ष देत आज बी मजबूत आहे. आणि हा किल्ला बघून आता मी निघालोय जयगडचा लाईट हाऊस बघायला.